पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना महाविकास आघाडीच्या गोलटगाव गटाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आदरांजली वाहिली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले आहे। तरी महाविकास आघाडीकडून त्यांची मुलाखत घेऊया। आपण सकाळी पावणे 8 ज्या महाराष्ट्राचे सांभाळत अचानक मतामध्ये जे निदान झाले या निदानाच्या बद्दल मी माझ्या या गोलटगाव सरकारच्या वतीनं तिन्ही उमेदवाराची करतो। अजितदादाचं निधन झालं, याच्यावर आपलं राजकारणावर ग्रामीण विकासावर काय परिणाम झाले असं वाटतं? 100% परिणाम। अजितदादाचं काम असं होतं, आम्ही सुद्धा बघितलेलं आहे, महाविकास आघाडीच्या काळातही बघितलेलं आहे, त्या अगोदर मी बघितलेलं आहे की अजितदादाचं काम असं होतं, कोणीही कार्यकर्ता एकदम ठीक आहे टाईटपणा, म्हणजे त्याचं फक्त सुरक्षितूनच त्यांचं हे तसं होतं, पण कामाच्या बाबतीत जेव्हाही काम घेऊन जाईल त्याला कधीही 100% त्यांनी प्राधान्य दिलं। सर, अजितदादा म्हणजे कोणत्या कार्याची कोणतं कार्य असतं त्यांचं कार्य हे संघटनेमध्ये जर धरलं तर कार्यकर्त्यांना सांभाळायचे आणि विकासाच्या बाबतीत जर धरलं तर विकासासाठी कधीही त्यांनी असा दुजाभाव केला नाही, कधीच नाही की या पार्टीचा तो त्या पार्टीचा, कधीही कोणीही समजा हे केलं कामासाठी केलं तर ते 100% सहकार्य। दादा ग्रामीण भागासाठी आधार असं तुम्हाला वाटतं? हो, 100% वाटतो। का नाही बरं, त्यांनी ग्रामीण भागामध्ये खूप योजना राबवलेल्या त्याच्यामुळे त्यांचं 100% योगदान त्यांच्या नेतृत्वाची उणीव आहे महाविकास आघाडी पक्ष कशी करून काढेल? ही उणीव भूमिकारासाठी असं वाटत नाही, पण ठीक आहे, आता त्यांच्या आता जाण्याने हा जो मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्या डोंगरात आम्ही सहभागी होतो। सर, आपण काय सांगतो? मी सोमनाथ माझी मेसेज आता सोमनाथ या पंचायत समिती गटातून गोलटगाव गणातून उभे आहे। आज अशी मोठी अशी दुर्दैवी घटना झाली अजितदादा, आणि अजितदादा म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तुला घेऊन चालणारे, आणि ते चालणारे असताना त्यांचे विकास कामं, शैक्षणिक कामं असेल, शैक्षणिक धोरण असेल, शिक्षकांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, त्यांच्या शेतकऱ्याचा प्रश्न असेल, हा तिथं गेल्यानंतर अजितदादाकडे गेल्यानंतर ते लगेच अधिकाऱ्यांना फोन करून पत्राद्वारे लगेच सूचना द्यायचे व सर्वांची कामं लगेच करून टाका, अशी दादांची ख्याती होती। सर, आता सध्या दादाचं हां 100% नियंत्रण होईल, पण आता ग्रामीण भागातील लोकांना हे माहिती आहे की दादा हे सर्वसामान्यातले होते, त्यांची मतदार राजा इतका हुशार आहे की दादा जरी आज नसले तर त्यांची उणीव सर्वांना जाणवेल, पण 100% महाविकास आघाडीला जनता ही भरपूर साथ देईल। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये अतिशय दुःखद असं निधन झालेलं आहे, आणि आपल्या महाराष्ट्रातून अतिशय हुशार आणि निर्भीड व्यक्तिमत्व आज निघून गेलेलं आहे, आणि यामुळे आपला महाराष्ट्र आज पोरका झाला आहे। म्हणून मी गोलटगाव सर्कल जिल्हा परिषदच्या वतीनं सर्व उमेदवारांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।
लोणार सरोवरातील वाढत्या पाणी पातळीवर तातडीनं निर्णय घ्यावा या मागणीसाठी बुधवारी लोणार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। गेल्या 6 महिन्यांपासून सरोवराच्या पाणी पातळीत 20 ते 25 फुटांनी वाढ झाली असून त्यामुळे सरोवराचं मूळ क्षारयुक्त स्वरूप नष्ट होते। पीएच आणि क्षारतेत मोठा बदल झाल्यानं दुर्मिळ जैवविविधता धोक्यात आली आहे। पाणी वाढल्यामुळे आई कमलजा मातेचं प्राचीन मंदिर, गैबनशाह वली यांचे दर्गा तसंच इतर ऐतिहासिक वास्तू पाण्याखाली गेल्यात। धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत। शहरातील सांडपाणी आणि गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्यानं परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। सरोवरात जाणारं गोड पाणी अडवून शहरासाठी वापरणं, कायमस्वरूपी एसटीपी प्रकल्प कार्यान्वित करणं आणि तातडीचा मास्टर प्लॅन तयार करावा अशा मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्यात। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून 28 जानेवारी रोजी लोणार शहर बंद ठेवण्यात आलं अशी माहिती डॉक्टर गोपाळ बच्छिरे यांनी दिली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल सिंग बच्छिरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। महाराष्ट्र आज हळहळला आहे। महाराष्ट्राला वेदना झाल्या आहेत, दुःख झालं आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाच्या दुर्घटनेमुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे। त्यांच्या जाण्यानं निश्चितच महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे। अजितदादा एक स्पष्ट व्यक्तिमत्व, स्पष्ट बोलणारे, कुणाला दुखो कुणाचं मन दुखो त्याकडे कधीच त्यांनी लक्ष दिलं नाही। आम्ही एकत्र होतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी, परंतु ते विभक्त जरी झाले तरी त्यांनी कधीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर कुठली टीका केली नाही, त्याच्याविषयी ब्रशब्द काढला नाही। त्यांनी त्यांचं काम अत्यंत निष्ठेनं केलं। महाराष्ट्राच्या विकासाचं काम, शेतकऱ्यांच्या विकासाचं काम, सिंचन योजनेचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला संजीवनीच दिली। त्यांच्या जाण्यामुळे निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादांना एक ईश्वरचरणी चांगली जागा लाभो, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या पुण्यात्म्यास अत्यंत म्हणजे क्लेशानं आणि दुःखानं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मी डॉक्टर गोपाल बच्छिरे, जिल्हा संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। रायगड जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेनं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी आणि तयारी सुरू केली आहे। रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेनं केलाय। नागोठण्यात शिंदे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, आरपीआय आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांची मजबूत साथ मिळाल्यानं सुमित काते यांना बहुमतानं निवडून आणण्यासाठी 5 राजकीय पक्ष एकत्र आलेत। या भक्कम आणि अभेद्य एकजुटीमुळे विरोधकांमध्ये धडकी भरली। जनतेच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावर नागोठणे जिल्हा परिषद गटातून आपला विजय निश्चित होईल असा विश्वास सुमित काते यांनी व्यक्त केलाय। मैं सगीर अधिकारी, रहने वाला नागोठना, तालुका रोहा, जिला रायगढ़। मैं रायगढ़ जिला का कांग्रेस पार्टी का अल्पसंख्यक अध्यक्ष हूँ। गए कम से कम मैं 50 साल से काम कर रहा हूँ कांग्रेस पार्टी में, और अभी ये इलेक्शन आया है, मतदान 5 तारीख को है, 5 फरवरी को, उसकी तैयारियां हम लोग कर रहे हैं, क्योंकि ये इलेक्शन जो है जिला परिषद, पंचायत समिति दोनों 2 गना इसमें इलेक्शन होने वाला है। तो यहाँ पे हमारे काते साहब खड़े हैं उम्मीदवार जिला परिषद के लिए, और प्लस पंचायत के लिए, पंचायत समिति के लिए अंजलि दुर्गावले, और सुकेली गण में अरुणा हम्बीर करके ये ऐसे 2 उम्मीदवार खड़े हैं। हमारा धैर्य है कि सबका विकास होना ज़रूरी है। नागोठने में फिल्टर पानी अभी तक चल रहा है। मैं पंचायत में मेंबर था, उस वक्त से फिल्टर पानी का अभी तक करोड़ों रुपए उसमें खर्चा हुए, लेकिन फिल्टर पानी का कतरा भी किसी के घसे में या मुंह में गया नहीं है। ये मेरे को बहुत लाजिरवानी ये लगता है। मैं आपसे निवेदन करता हूँ,
काते साहब से, जो अभी उम्मीदवार है, क्या पहले नागोटना में फिल्टर पानी का आयोजन आप कर लेना जरूरी है। और सब जनता की भी अपेक्षा आपसे है कि आप नागोटना में पानी पिलाएंगे, जो अंतोड़े साहब के सपने हैं वो पूरे हो जाएंगे। ये मेरी महत्वाकांक्षा है। किस प्रकार राजनीतिक माहौल है यहाँ पर? यहाँ पे अभी बहुत ही अच्छा माहौल है, क्योंकि लोग जो गद्दारी करके चले गए उनके खिलाफ लोगों ने एक ये खोला है कि बाबा ये जो हो गया, क्योंकि पंचायत आज बहुत इससे मेहनत करके लाए थी, जो हमारे दोस्त भी चले गए उनके भी उनका सबक था, लेकिन क्या हुआ मालूम नहीं, पता नहीं, उसका हमको भी बहुत बुरा लगता है। और इसलिए हमने अभी किए, जनता ने भी ऐसा है किया कि बाबा कुछ तो भी परिवर्तन होना जरूरी है, इसलिए हम उसके पीछे हम मतदान के लिए हम लोग अपेक्षा करेंगे लोगों से कि वह लोगों को जाके समझाएंगे। हमारा प्रचार यही रहेगा कि जो हमारी आघाड़ी है वो चुन के आएंगे, उसके उम्मीदवार चुन के आएंगे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरले। आज जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात अजित पवार यांना सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केले। यावेळी भाजप नेते रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल तसंच शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती। काल अचानकपणानं विमान अपघातामध्ये अजितदादा पवारांचं निधन झालं। खरं तर त्यांच्या जाण्यानं केवळ त्यांच्या कुटुंबाचं किंवा त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं असं नाही आहे, तर उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या बोलण्यातला स्पष्ट वक्तेपणा, वेळेचं भान ठेवणारा आणि कठोर परिश्रम घेऊन निर्णय करणारा व्यक्ती आज आमच्यातून गेलेला आहे। माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळेस ते मंत्री असताना त्यांच्याकडे काम करून घेण्यासाठी मतदारसंघातले जाण्याचा प्रसंग आला। त्यावेळेस त्यांनी कुठल्याही पक्षाचा भेदभाव न बाळगता प्रत्येक वेळेस काम करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आज खरं तर महाराष्ट्राला दादाची गरज होती। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी गटाची युती होती। तिन्ही पक्ष आत्मविश्वासानं या महाराष्ट्रामध्ये काम करत होते। देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि अजितदादा हे त्रिकूट हे महाराष्ट्राला नेणारं हे ट्रिपल इंजिन सरकार चालवत असताना अचानकपणानं दादा काल गेले। मला असं वाटतं की दादा जरी गेले तरी दादाचा प्रकाश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात राहील, अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आमच्यातून गेलं। त्या व्यक्तिमत्वाला माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो। नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रेलरचा अपघात झालाय। गर्डर घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्यानं ट्रेलर महामार्गावर पलटी झाला। ट्रेलरचा चालक दुर्गेश तिवारी ट्रेलरच्या केबिनमध्ये अडकला होता। 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्यानं महामार्ग पोलीस केंद्र घोटी, आपत्ती व्यवस्थापन टीम, रूट पेट्रोलिंग टीमच्या सदस्यांनी चालकाला बाहेर काढलं। त्याला पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। चांदवड निफाड मार्गावर गणूर ते परसूल दरम्यान 2 मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालाय। या दुर्घटनेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 3 तरुण गंभीर जखमी झालेत। सर्व जखमींना रुग्णवाहिकेनं घेऊन उपजिल्हा रुग्णालय चांदवड इथं आणण्यात आलं। त्यानंतर तिथून जखमींना वेगवेगळ्या दवाखान्यात पाठवण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही दुचाकींची धडक इतकी भीषण होती की दुचाकींचा चक्काचूर झालाय। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी उपजिल्हा रुग्णालय इथं धाव घेतली। या अपघातात प्रसाद शिंदे आणि गणेश बर्डे या 2 तरुणांचा मृत्यू झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल अपघाती निधन झालंय। या निधनाची माहिती समजताच शोकाकुल वातावरण सर्वत्र झालंय।
काल दुपारी सर्व पक्षाच्या वतीनं चिखली बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत आज व्यापारी बांधवांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. शहरात शांतता आणि शिस्तबद्ध वातावरण दिसून आलं. महायुतीच्या वतीनं काल चिखली बंद करण्यासाठी आमदार श्वेता महाले आणि राष्ट्रवादीचे नेते शंतनू बोंद्रे यांनी सर्वपक्षीय बंदची हाक दिली होती. सकाळपासून चिखलीत सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मात्र उघडी ठेवण्यात आली. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं. काय आपल्या भावना आहेत? काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचं वैभव, एक बहुजनांचा नेता अजितदादा यांच्या दुःखद अशा निधनाची बातमी येऊन कोसळली आणि संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी सुन्न झालं. चिखली असेल, बुलढाणा जिल्हा असेल, बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वच नागरिकांना, कार्यकर्त्यांना हा अतिशय मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. आम्ही चिखली शहरामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, सर्वच पक्ष, काँग्रेस असेल, सर्वच पक्षांनी या ठिकाणी आज बंदचं आवाहन करून या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करायचे या ठिकाणी आम्ही प्रयोजन केलेलं होतं आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या बंदला या ठिकाणी शहरामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. आता सर्वच जण या ठिकाणी दुःखात आहे. रविवारी आंबेडकर वाटिकेमध्ये शोकसभेचं, सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत आणि सर्व पक्षांच्या वतीने, सर्व जिल्ह्याच्या वतीने, सर्व चिखलीकरांच्या वतीने अजितदादांना विनम्र अशी श्रद्धांजली आम्ही सर्वजण अर्पण करतो आणि थांबतो. भाऊ, काय एखादी सुखद आठवण काय सांगता येईल साहेबांबद्दल? चिखलीचा आणि पवार परिवाराचा जर विचार केला तर गेल्या 25, 30, 40 वर्षांचा ऋणानुबंध या ठिकाणी चिखलीचा आणि पवार परिवाराचा या ठिकाणी आहे. आदरणीय पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, मागच्या 4-5 वेळा अजितदादा चिखली येथे येऊन गेलेले आहेत. चिखली येथे जेव्हा युवक मेळावा आम्ही 2006 मध्ये घेतला होता त्या ठिकाणी अजितदादा या ठिकाणी आले होते. नंतर शिवयात्रा त्यांनी जी काढली होती तर या शिवयात्रेच्या दरम्यान अजितदादा चिखली इथे येऊन गेले होते. आता अतिशय 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की गावंडे सरांचे, राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार होते त्यांच्या प्रचारार्थ अजितदादा या ठिकाणी येऊन गेले. जिल्ह्याच्या विकासामध्ये अतिशय मोठं योगदान अजितदादांचं या ठिकाणी राहिलेलं आहे आणि जिल्हा नेहमीच अजितदादांच्या या स्मृतींना जपेल आणि त्यांना वादन या ठिकाणी सर्वजण करत आहोत. वादग्रस्त विधानानंतर कव्वाली गायिका अंजली भारती यांनी फेसबुकवर व्हिडिओ टाकत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या भाषणातील तो शब्द अनावधानानं आल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. एका प्रबोधनपर कार्यक्रमात बोलताना ओघाओघात चुकीचे शब्द वापरले गेले, जे कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नव्हते, असं स्पष्टीकरण अंजली भारती यांनी दिलंय. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी हीच आपली मूळ भावना असल्याचं त्यांनी सांगितलंय. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मुलगी असून महिलांचा अपमान करणं माझ्या संस्कारात नाही, असं म्हणत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय. केवळ एका चुकीच्या वाक्यावरून आपल्याला टार्गेट केलं जाते. महिला सुरक्षेच्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. जय भीम, नमो बुद्धाय. मी गायिका दिदी अंजली भारती. काल मी अचानक यूट्यूब चॅनल खोलून बघितलं सकाळी, तर माझा एक व्हिडिओ सर्व राष्ट्रीय चॅनलवर एक व्हायरल होत होता. भाजपचे रोजंदारीवर ठेवलेले काही कार्यकर्ते त्या टीका टिप्पणी करत होते आणि त्याचबरोबर स्वघोषित महिला त्या सुद्धा मला त्याच्यावर खूप टीका टिप्पणी त्यांच्या चालू होत्या. त्या व्हिडिओची पार्श्वभूमिका जे होती, मी त्या कार्यक्रमामध्ये भीम मेळाव्यामध्ये प्रबोधन करत असताना, सर्व महिलाची बाजू मांडत असताना, SC NT OBC नव्हे तर सर्व माझ्या माय बहिणीच्या जे मी तिथं बाजू मांडत होती, मी सांगत होती प्रत्येक जातीच्या महिलावर जे अन्याय अत्याचार होत आहे, जे बलात्कार होत आहे, त्या विषयावर मी बोलत होते. हेच नाही, तो 2 वर्षाची, 3 वर्षाची, 5 वर्षाची, 10 वर्षाची मुलगी सुद्धा त्या बलात्कारापासून सुटत नाही.
या देशाचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मला सांगायचं होतं, त्यांचं लक्ष मला वेधायचं होतं, ना सांगायचं होतं आता जे सध्या कायदे आहेत ते अपुरे पडत आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी, महिलांच्या हक्कासाठी ते कायदे अपुरे पडत आहे. तरी गृहमंत्र्यांनी काहीतरी असा ठोस कायदा करावं किंवा फाशीची तरतूद करावं. तुमच्या हाती सर्व कायदे आहे, कारण तुम्ही गृहमंत्री आहात. 2-2, 3-3 वर्षाच्या पोरीवर होणारे अन्याय, अत्याचार व बलात्कार थांबतील. मला हेच मुख्यमंत्र्यांना सांगायचं होतं की तुमच्या हाती सर्व कायदा असून तुम्ही कायदा का करत ना, का लक्ष देत ना, तुम्ही का त्याच्यात काही तरतूद करत ना, कधी लक्ष देणार तुम्ही? तुम्हाला हे सर्व महिलावर, लहान लहान नाबालिग पोरीवर बलात्कार होत आहे हे तुम्हाला डोळ्यानं बघायचं आहे का? तुम्ही केव्हा कठोर कारवाई करणार? केव्हा तुम्ही कायदा सक्त करणार? तुम्ही सक्त करत ना, कारण एक दिवस ह्या मुलीवर, बायांवर, पोरींवर बलात्कार होता होता एक दिवस तुमच्या पत्नीवर सुद्धा बलात्कार होऊ शकते. तेव्हा सक्त कायदा करणार आहात का? बोलण्याच्या ओघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर तुम्ही बलात्कार करा हा शब्द चुकून माझ्या तोंडातून निघालेला आहे, चुकून निघालेला आहे आणि तो योग्य नाही याची मला जाणीव झालेली आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, कारण मी मुळातच फुले शाहू आंबेडकर विचाराची गायिका असल्यामुळं मी महिलाचा सन्मान करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे संस्कार माझ्यावर आहेत. पण दुर्दैवाने माझ्या बोलण्याची भावना, माझी पोट तिळक हे न बघून घेता महिला आयोगाच्या त्या काय चित्रा वाघ, ते कोणची चित्राबाई, ते कोणची नवनीतबाई आणि त्या कोणच्या चाकणकर बाई यांनी कुठली पार्श्वभूमी, माझ्या बोलण्याचा हेतू लक्षात न घेता, न जाणून घेता माझ्यावर तुटून पडल्या. आणि त्यांना मला खरंच सांगायचं आहे, खरंच तुम्हाला कोण्या महिलाबद्दल इतकं जर प्रेम असेल तर लातूरचं प्रकरण असेल, मालेगावचं प्रकरण असेल, महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिलावर छोटे मोठे अन्याय, अत्याचार, बलात्कार होत आहेत, छोट्या छोट्या नाबालक मुलीवर बलात्कार होत आहेत, तिथे तुमची सक्रमकपणा, तुमचा असं झालंच पाहिजे, यांना अटक झालीच पाहिजे, हे तुमची तळमळ तिथे का मला दिसत नाही? त्याचं कारण माझ्या लक्षात आलं की त्या ठिकाणी दिसत नाही जिथं होते, आणि जिथं फक्त करा म्हटलं तर तिथं तुमची इतकी तळमळ दिसत आहे. मला याचा स्पष्ट अर्थ आहे की मी एक आंबेडकरी समाजाची गायिका आहे, मी आंबेडकरी मुवमेंटची गायिका आहे, दलिताची आहे, म्हणून मला उद्ध्वस्त करण्यासाठी, माझा आवाज दाबण्यासाठी, माझी पोट तिळक भावना न समजून घेता यांनी मला टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे. आणि हेच नाही तर बीजेपीच्या कित्येक कार्यकर्त्यांनी मला कालपासून, मी माझा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला आहे, मला धमक्या सुद्धा दिलेल्या आहे की जे तू आमच्या मंत्र्याच्या पत्नीबद्दल बोलली ते तुझ्या संग भर चौकात करू, हेच नाही तर तुझं घर उद्ध्वस्त करू, हेच नाही तर तुझा आम्ही मर्डर करू, अशा धमक्या सुद्धा मला फोनवर दिलेल्या आहे. म्हणून मी माझा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला आहे. सर्वांनी नोंद घ्यावी, कारण मला फार धमक्या येत आहेत. मराला भिणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल मी गलत आहे तर मला फाशी द्या, मला मंजूर आहे. पण माझा आवाज दाबण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर जेथपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तेथपर्यंत माझा आवाज दबणार नाही. तुम्ही माझ्यावर केस करा, मला उद्ध्वस्त करा, काय करणार? माझे प्रोग्राम बंद करणार, माझं घर उद्ध्वस्त करणार, बिंदास करा तुम्ही, तरी सुद्धा माझा आवाज बंद होणार नाही. जिथे जिथे महिलावर अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे ही अंजली भारती उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात ज्यांनी ज्यांनी मला टार्गेट केलं, जे माझ्यावर तुटून पडले, जर माझ्या जीवाला काही झालं तर हे सर्व जबाबदार राहणार आहेत. कारण याच्यामध्येही तुम्ही जातीवाद करत आहात, याच्यामध्येही तुम्ही जातीवाद आणला. जर जातीवाद नसता तर त्या प्रत्येक माणसावर तुटून पडल्या असत्या ज्यांनी छोट्या छोट्या मुलीवर बलात्कार केले. पण तुम्ही तसं नाही केलं. मी फक्त बोलले तर माझ्यावर तुटून पडले, आणि जो करतात त्यांचं नाव सुद्धा तुम्ही घेत ना. म्हणून या सर्व बीजेपीच्या बायांना मला सांगायचं आहे, काय करायचं माझं करा तुम्ही, मी घाबरणारी नाही. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय संविधान. राज्यभरातील निराधार बेघर मनोरुग्णांना त्यांचा हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, त्यांच्यावर उपचार व्हावेत, यासाठी बुलढाण्यातील अशोक काकडे आणि त्यांच्या पत्नी ज्योती काकडे यांनी गेल्या 12 वर्षांपूर्वी दिव्या फाउंडेशनची स्थापना करून त्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचं काम करतायत. बुलढाण्याच्या वरमवड येथील दिव्या फाउंडेशनच्या आश्रमात मनोरुग्णांना आपली जन्मतारीख माहिती नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते अमोल बिल्लारी यांनी आपला वाढदिवस याच सर्व निराधार मनोरुग्णांसोबत साजरा केला. दिव्या फाउंडेशनच्या आश्रमात अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात
शेकडो मनोरुग्णांचा वाढदिवस केक कापून एकाच वेळी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आपण उपस्थिती लावली. काय नेमक्या भावना व्यक्त करा? खरं तर दिव्य सेवा प्रकल्प ही जी एक सामाजिक संस्था आहे, ही साधारणपणे सन 2014 पासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक अनाथ, त्याचबरोबर अपंग असतील, मनोरुग्ण नागरिक असतील, जे बेघर आहेत, बेवारस आहेत, अशा नागरिकांसाठी, स्त्री आणि पुरुष असतील त्यांच्यासाठी काम करत आहे. आणि हे काम जे आहे हे सन्माननीय अशोक काकडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई काकडे हे दाम्पत्य आणि त्यांची टीम जी आहे ते अतिशय मनोभावेपणे हे सगळं काम करत आहे. आज 27 जानेवारी या ठिकाणी जे स्त्री पुरुष नागरिक आहेत, जे या संस्थेमध्ये दाखल आहेत, जे आपल्या घरापासून हजारो कोसो मैल दूर आहेत, किंबहुना ज्यांना आपल्या पालकांविषयी, आपल्या आईवडिलांविषयी किंवा जे नातेवाईक आहेत त्यांच्याविषयी कुठलीही माहिती नाही, आपला जन्मदिवस कधी आहे हे पण त्यांना माहीत नाही. आणि असं असताना आज या दिव्य सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून या सर्वांचा एक सामूहिक वाढदिवस 27 जानेवारीला साजरा करण्यात येत आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला. मला वाटतं याच्यासारखी दुसरी संधी जी आहे ती कुठली नसावी. या संस्थेच्या माध्यमातून या सर्वांसाठी जे काम केलं जाते ते खरोखरच अतिशय स्तुत्य असं काम आहे. त्यावेळेला संत गाडगेबाबांनी म्हटलं होतं की देव जो आहे हा देव दगडात किंवा देवळात नसून तो माणसात आहे. आणि हे प्रत्यंतर जे आहे ते इथं आल्यानंतर आपल्याला साक्षात पाहायला मिळतं. आणि खरं तर आपण असं म्हणतो की आपल्या प्रत्येकाचा वाढदिवस असेल तर आपण कुठल्या तरी एका वेगळ्या ठिकाणी जाऊन साजरा करतो, परंतु या ठिकाणी येऊन या सगळ्या बांधवांबरोबर आपला वाढदिवस साजरा करण्यामध्ये खरं तर एक वेगळं असं त्या ठिकाणी आनंद आहे. आणि आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला, तो आनंद बघितल्यानंतर खरोखर मनामध्ये या संस्थेविषयी आणि या सगळ्यांविषयी एक कृतज्ञतेची भावना निश्चितपणे आमच्या सगळ्यांची निर्माण झालेली आहे. आज या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रमामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. या संस्थेच्या कार्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. थँक्यू. दादा, आज अनोखा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला, त्यामागची काय भूमिका होती? त्याच्यामागची भूमिका अशी, आपण पाहतोय रस्त्यावरती फिरणारा अनेक मनोयात्री आपल्याला दिसतात, बेघर दिसतात, बेवारस दिसतात. ह्या दिव्य सेवा प्रकल्पामध्ये शेकडो मनोयात्री आहेत, ज्यांना आपण खूप वेळा पाहिलं असेल. आपल्या अवतीभोवती शी सू केस वाढलेले अशा मनोयात्रींना इथे आणल्याच्या नंतर यांनाही आपल्याला भारतीय असण्याचा अधिकार मिळावा. आपल्याला नातेवाईक आहेत, आपणही मनोरुग्ण नसून आपल्याला एक जीवन जगता आलं असं पाहिजे, अशा इच्छातून या परिस्थितीमध्ये आपलाही वाढदिवस व्हावा, त्या निमित्तानं आज यांचा वाढदिवस आपण इथे साजरा केलेला आहे. किती मनोयात्री आपल्या आश्रमामध्ये? आज रोजी आपल्याकडे 103 मनोयात्री आहेत. त्याच्यामध्ये 30 जण आपल्याकडे अनकॉन्शियस पेशंट आहेत, जे आज काही नवीन सकाळी आलेले आहेत. त्याच्यामध्ये 82 लोक आज समोर बसून त्यांचा सामूहिक वाढदिवस आपण इथे साजरा केलेला आहे, ज्याला आपण शेकडो मनोयात्रींचं नाव दिलेलं आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.